Hello friends, welcome to our English class. Today we are going to see that is 2.3 teeny tiny. टीनी टायनी म्हणजेच काय एकदम छोटंसं, त्याला आपण काय म्हणणार आहे, इवलं इवलं पिटुकलं असं. खूप छान अशी गोष्ट आहे बघा ही. या ठिकाणी आपण इंट्रोडक्शन बघूया. हिअर इज अ ट्रॅडिशनल इंग्लिश स्टोरी दॅट क्रिएट्स हॉरर अँड फन ॲट द सेम टाईम. आता या ठिकाणी एक ट्रॅडिशनल इंग्लिश स्टोरी दिलेली आहे, एक पारंपरिक अशी इंग्लिश गोष्ट आहे या ठिकाणी आपल्याला दाखवली आहे समोर टीनी टायनी. याच्यामध्ये ही जी काही गोष्ट आहे दॅट क्रिएट्स हॉरर अँड फन ॲट द सेम टाईम. एकाच वेळेला हॉरर म्हणजे भीती आणि एकाच वेळेला फन, हॉरर आणि फन म्हणजे मजा, दोन्ही एकाच वेळेला या स्टोरीमधून आपल्याला बघायला मिळणार आहे. द वर्ड्स टीनी टायनी रिपीटेड थ्रू आउट द स्टोरी ॲड टू द फन. आता टीनी टायनी हे जे काही वर्ड्स आहे याच्यामध्ये रिपीट झाली आहे, दॅट इज रिपीट झालेली आहे, पुन्हा पुन्हा आलेली आहे. याच्यामुळे काय होतं, द स्टोरी ॲड टू द फन, आणि याच्यामुळे आणखीनच आपल्याला काय होतं, मज्जा येते. या स्टोरीमध्ये मज्जा हे वाचताना पण येणार आहे आपल्याला. बघा पुढे काय होते. द स्टोरी टेक्स यू टू द वर्ल्ड ऑफ फॅन्टसी. आता ही जी काही गोष्ट आहे आपल्याला एखाद्या प्रकारे जे कल्पनेचं विश्व आहे त्या कल्पनेच्या विश्वामध्ये आपल्याला घेऊन जाते. वेअर ऑर्डिनरी थिंग्स अल्सो अपियर मिस्टेरियस. आणि ज्याच्यामध्ये ऑर्डिनरी थिंग जे काही सामान्य अशा गोष्टी आहे त्यासुद्धा दॅट अपियर्स, त्यासुद्धा कशा भासतात आपल्याला, मिस्टेरियस, अतिशय रहस्यमयी वाटतात. मिस्टेरियस म्हणजे काय, रहस्यमयी वाटतात. स्टोरीज ऑफ ओल्ड विमेन आर कॉमन इन ट्रॅडिशनल टेल्स ऑफ मेनी रिजन्स. रिजन म्हणजे प्रांत. अनेक प्रांतामध्ये जे काही ट्रॅडिशनल टेल्स आहे किंवा पारंपरिक कथा ज्या सांगितल्या जातात त्या पारंपरिक कथामध्ये मोस्ट ऑफ द ओल्ड विमेन ज्या असतात, ज्या म्हाताऱ्या ज्या बायका असतात त्या बायकांच्या गोष्टी याच्यामध्ये नेहमीच सांगितलेल्या असतात. अनेक प्रांतामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहे आणि ही गोष्ट कॉमन आहे, अतिशय सामान्य आहे की त्याच्यामध्ये कोणती गोष्ट असली, ट्रॅडिशनल पारंपरिक कथा असल्या त्याच्यामध्ये एखाद्या जे काही ओल्ड विमेन असतात, म्हाताऱ्या स्त्रिया असतात, त्यांचा वापर केलेलाच असतो. तर आपण मित्रांनो ती आपण स्टोरी आता बघूया, टीनी टायनी. Let's see the very nice story 2.3 teeny tiny. You can see here a first one. Once upon a time there was a teeny tiny woman who lived in a teeny tiny house in a teeny tiny village. टीनी टायनी म्हणजे काय, एकदम छोटं छोटं, इवलं इवलं पिटुकलं आपण त्याला म्हणतो. वन्स अपॉन अ टाईम, कोणी एकेकाळी काय झालं होतं, एका छोट्याशा टीनी टायनी पिटुकल्या खेड्यामध्ये, पिटुकल्याशा खेड्यामध्ये टीनी टायनी हाऊस, टीनी टायनी वुमन, बघा टीनी टायनी विलेज, हे वेगवेगळे शब्द आले. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर गोष्ट सांगताना मला हे आवर्जून तुम्हाला सांगावं असं वाटतंय की टीनी टायनी हा जो काही शब्द आहे ना ॲज अ ॲडजेक्टिव्ह वापरला आहे. वुमन हा झाला नाऊन आणि टीनी टायनी झाला ॲडजेक्टिव्ह. मोस्ट ऑफ टीनी टायनी वर्ड हा ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरला आहे. कसं, तर वुमन कशी आहे, दॅट इज टीनी टायनी, छोटीशी एकदम पिटुकली. टीनी टायनी हाऊस, छोटंसं घर. टीनी टायनी विलेज, छोटंसं गाव, छोटंसं घर, असे शब्द वापरले बघा. म्हणजेच काय, कोणी एकेकाळी एका छोट्याशा खेड्यामध्ये, पिटुकल्या खेड्यामध्ये, एका पिटुकल्या घरामध्ये, छोट्याशा इवल्या अशा घरामध्ये एक इवली बाई राहत होती, वुमन राहत होती. बघा, नाऊ वन डे धिस टीनी टायनी वुमन टाईड हर टीनी टायनी स्कार्फ and went out her teeny tiny house to take a teeny tiny walk. बघा, असं जसं मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये आधी सांगितलं होतं की या स्टोरीमध्ये, या जी काही कथा याच्यामध्ये खूप सारे टीनी टायनी शब्द वापरले. मग याच्यातून आपल्याला एक मज्जा पण वाटते, काय छान मस्त वाटतं ना. टीनी टायनी हे शब्द ऐकायला पण छान वाटतात. वन डे दिस टीनी टायनी वुमन टाईड हर टीनी टायनी स्कार्फ. एक दिवस काय झालं बरं का, ही टीनी टायनी जी काही बाई होती तिने काय केलं, गळ्याभोवती एक छोटासा पिटुकला असा रुमाल, रेशमी रुमाल, स्कार्फ बांधला आणि ती कुठं निघाली, ती आपली एक छानसाठी वॉक घेण्यासाठी, टीनी टायनी वॉक घेण्यासाठी, एक फेरफटका, छोटासा पिटुकलासा फेरफटका मारण्यासाठी ती आपल्या पिटुकल्या घरातून बाहेर पडली. वेंट आउट, बाहेर पडली.
स्टोरी आहे म्हणजे या ठिकाणी पास्ट टेन्स येणार आहे. वेंट हा पास्ट टेन्स आहे. पुढं देन सी द नेक्स्ट. And when this teeny tiny woman had gone a teeny tiny way, she came to a teeny tiny gate. आणि ज्या वेळेस ही बाहेर पडली तेव्हा तिने काय केलं? And when this teeny tiny woman had gone a teeny tiny way, तिने एक छोट्याशा जो काय इटुकला पिटुकला मार्ग होता त्या मार्गावरून ती चालायला लागली किंवा त्यातून ती गेली, तेव्हा ती त्या अगदी एक टीनी टायनी गेटजवळ येऊन पोचली. छोटासा टीनी टायनी वे पण होता, टीनी टायनी गेटजवळ ती येऊन पोचली, त्या छोट्याशा फाटकापाशी ती येऊन पोचली. सो द टीनी टायनी वुमन ओपन द टीनी टायनी गेट अँड वेंट इन टू द टीनी टायनी चर्चयार्ड. आणि तिने ते छोटंसं गेट ओपन केलं. टीनी टायनी वुमननी, छोट्याशा इटुकल्या पिटुकल्या बाईंनी इटुकल्या पिटुकले दरवाजा उघडला आणि त्या पिटुकल्या चर्च किंवा छोट्याशा चर्चच्या ज्या चर्चयार्ड आहे, चर्चयार्ड म्हणजे ॲन एनक्लोज एरिया अराउंड द चर्च वेअर पीपल आर बरीड. बरीड म्हणजे काय? ज्या ठिकाणी आपण दफन केले जातात, म्हणजे दफनभूमी म्हणतात. चर्चयार्ड म्हणजे काय? दफनभूमी. ज्या मेलेल्या लोकांना त्या ठिकाणी दफन केले जातात त्याला म्हणतात चर्चयार्ड. त्या चर्च दफनभूमीमध्ये ती येऊन पोहोचली. त्याच्यानंतर and when this teeny tiny woman had got into the teeny tiny churchyard, she saw a teeny tiny bone on a teeny tiny grave, and the teeny tiny woman said to her teeny tiny self. आता या ठिकाणी when this teeny tiny woman had got into the teeny tiny churchyard, आणि ही जी काही पिटुकली बाई होती, छोटीशी बाई, जेव्हा चर्चच्या त्या छोट्याशा पिटुकल्या अशा दफनभूमीमध्ये आली, तिने प्रवेश केला आणि त्यावेळेस तिला एक छोटंसं पिटुकलं असं थडगं, त्या थडग्यावर तिला एक चिटुकलं हाड दिसलं. बघा, ग्रेव म्हणजे थडगं आहे ना, अ प्लेस वेअर अ पर्सन इज बरीड. ज्या ठिकाणी त्या माणसाला दफन केलं जातं त्याला म्हणतात ग्रेव. वरती असं बांधलं जातं ग्रेव, त्याला म्हणतात थडगं. त्या थडग्यावर तिथं पाहिलं तिने, तिला एक काय मिळालं? बोन, एक हाड मिळालं, हाडूक मिळालं. आणि टीनी टायनी वुमन से टू हर टीनी टायनी सेल्फ, आणि ती स्वतः अगदी टीनी टायनी सेल्फ म्हणजे छोटंसं मन, टीनी टायनी सेल्फ म्हणजे माइंड, तिचं छोटंसं हार्ट, स्वतःच्या पिटुकल्या आपण म्हणतो ना मनाला ती काय म्हणाली बघा? दिस टीनी टायनी बोन विल मेक मी सम टीनी टायनी सूप फॉर माय टीनी टायनी सपर. आता सपर म्हणजे अ लास्ट मील ऑफ द डे, आहे की नाही? मग ती काय म्हटली? या पिटुकल्या हाडाने माझ्या रात्रीचं जे काही जेवण आहे, इटुकलं पिटुकलं जेवण, त्या जेवणासाठी मला हे काय करून देईल? इटुकलं पिटुकलं असं सूप तयार करून देऊ शकतं किंवा त्या सूप मला त्याच्यातून तयार करता येईल. सो द टीनी टायनी वुमन पुट द टीनी टायनी बोन इन टू हर टीनी टायनी पॉकेट अँड वेंट होम टू द टीनी टायनी हाऊस. आता बघा, टीनी टायनी पॉकेट, टीनी टायनी बोन, टीनी टायनी हाऊस कसं वापरलं आहे. मग त्या पिटुकल्या बाईने काय केलं? आपलं ते छोटंसं पिटुकलं हाड, छोटंसं इवलं हाडूक घेतलं, आपल्या इवल्या पाकिटामध्ये ठेवलं आणि ती आपल्या त्या पाकिट घेऊन आणि ती घरी गेली. सो द टीनी टायनी वुमन पुट द टीनी टायनी बोन इन टू हर टीनी टायनी पॉकेट अँड वेंट होम टू द टीनी टायनी हाऊस. Now when the teeny tiny woman got home to her teeny tiny house, she was a teeny tiny bit tired. So she went up her teeny tiny stair to her. का? मग त्या ठिकाणी ती जी छोटीशी पिटुकली बाई जी होती, ती ज्यावेळेस घरी गेली आणि ती आपल्या घरी पोहोचल्यानंतर तिने काय केलं? तिला जरासा थकवा आला होता, पिटुकला थकवा आला होता. म्हणून तिने काय केलं? ज्या काही स्टेअर्स होत्या, टीनी टायनी स्टेअर्स म्हणजे त्या छोट्या पिटुकल्या एवढ्या बारीक अशा स्टेअर्स, ती काय केली? त्या स्टेअर्सवरून किंवा त्या पायऱ्या चढून आपल्या जे काही छोटंसं पिटुकला बिछाना होता त्या ती बिछाण्यावर गेली. बघूया पुढचा आपण ती पुढे काय झालं ते. Teeny tiny bed and put the teeny tiny bone into a teeny tiny cupboard, and when this teeny tiny woman had been to sleep a teeny tiny time, she was awakened by a teeny tiny voice from the teeny tiny cupboard which said. आता बघा, ती पिटुकली बाई छोट्याशा पिटुकल्या पायऱ्या चढून आपल्या पिटुकल्या बिछाण्यावर, बेड, टीनी टायनी बेड म्हणजे छोटासा बिछाना, त्या बिछाण्यावर ती गेली. देन त्या ठिकाणी ती जाऊन त्या ठिकाणी बिछाण्यावर झोपली. अँड पुट द टीनी टायनी म्हणजे रादर त्या ठिकाणी गेली आणि तिने त्याआधी काय केलं? एक टीनी टायनी ते जे काही बोन होतं टीनी टायनी कबडमध्ये, छोट्याशा इटुकल्या पिटुकल्या कपाटा जे काही कपाटामध्ये तिने
कपाटाखाली ठेवलं, खाली झाकलं आणि ती परत काय झाली अँड वेन पुन्हा ती झोपी गेली. अँड वेन दिस टिनी टायनी वुमन हॅड बीन टू स्लीप अ टिनी टायनी टाईम. आणि त्या कपाटाच्या खाली तिने ते आपलं जे काही जे हाड होतं तिने ते त्या ठिकाणी ठेवलं आणि रादर कपाटामध्ये तिने ठेवलं आणि मग ती आपल्या छोट्याशा पिटुकल्या टिनी टायनी जे काही वेळ होता त्या वेळेसाठी ती झोपायला गेली. आणि तेवढ्यात काय झालं बघा, शी वॉज अवेकन बाय अ टिनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टिनी टायनी कबर्ड. आणि तिला त्या आवाजाने जाग आली. पिटुकल्या कपाटातून पिटुकल्या आवाजाने तिला जाग आली. तो आवाज काय सांगत होता बघा, काय म्हणत होता, गिव्ह मी माय बोन, माझं हाड मला दे. असं तिला अचानक असा आवाज आला. आवाज आल्यानंतर काय झालं बघा, अँड दिस टिनी टायनी वुमन वॉज अ टिनी टायनी बिट फ्रायटन. तिला जी काही टिनी टायनी वुमन होती, असा आवाज आल्यानंतर गिव्ह मी माय बोन, माझं हाड मला दे, असा आवाज आल्यानंतर ही घाबरली आणि तिला पिटुकलं जरासं भीती वाटली. आणि मग तिने काय केलं, सो शी हिड हर टिनी टायनी हेड अंडर द टिनी टायनी क्लोथ्स अँड वेंट टू स्लीप अगेन. आणि मग तिने काय केलं, आपलं पिटुकलं डोकं पिटुकल्या कपड्यांखाली झाकलं आणि परत झोपी गेली. And when she had been to sleep again a teeny tiny time, the teeny tiny voice again cried out from the teeny tiny cupboard a teeny tiny louder. आणि ती ज्यावेळेस पुन्हा झोपायला गेली तेव्हा पुन्हा पिटुकल्या कपाटातून पिटुकला आवाज आला आणि पिटुकल्या प्रमाणामध्ये अधिक मोठ्याने ओरडला. काय म्हणाला पुन्हा तो, गिव्ह मी माय बोन, माझं हाड मला दे. असं म्हटल्यानंतर मग पिटुकल्या बाईला खूपच भीती वाटली. दिस मेड द टिनी टायनी वुमन अ टिनी टायनी मोर फ्रायटन. अजून पिटुकल्या बाईला अजूनच जास्त भीती वाटली. आणि सो शी हिड हर टिनी टायनी हेड टिनी टायनी फर्दर अंडर द टिनी टायनी क्लोथ्स. आणि मग तिने काय केलं, ज्यावेळेस पुन्हा असा आवाज आला म्हणून तिने आपलं पिटुकलं डक्कं पिटुकल्या कपड्यात पिटुकल्या प्रमाणात अधिक लपवलं. बघा कशा पद्धतीने टिनी टायनी फर्दर इटुकल्या अजून लपवलं. आणि मग काय झालं पुढं देन अँड वेन द टिनी टायनी वुमन हॅड टू स्लीप अगेन अ टिनी टायनी टाईम, द टिनी टायनी व्हॉइस फ्रॉम द टिनी टायनी कबर्ड सेड अगेन अ टिनी टायनी लाऊडर, गिव्ह मी माय बोन. आणि तिने स्वतःला त्याच्यामध्ये अधिकच लपवलं. आणि जेव्हा ती पिटुकली बाई पुन्हा एकदा पिटुकल्या वेळेसाठी झोपायला गेली आणि त्या पिटुकल्या कपाटातून पुन्हा पिटुकला आवाज पिटुकल्या प्रमाणामध्ये मोठ्याने म्हणाला, गिव्ह मी माय बोन, माझं हाड मला दे. असं म्हटल्यानंतर आणि मग खरंच घाबरली बरं का. तुम्ही बघा या ठिकाणी कशी ती पिटुकली बाई घाबरली आहे. पूर्ण झाकून घेतलंय तिने आपल्याला, म्हणजे ते बेडवरती दिसते आपल्याला, आहे की नाही. अँड धिस टिनी टायनी वुमन वॉज अ टिनी टायनी बिट मोर फ्रायटन बट शी पुट हर टिनी टायनी हेड आउट ऑफ द टिनी टायनी क्लोथ्स अँड सेड इन हर लाऊडेस्ट टिनी टायनी व्हॉइस, टेक इट. आता ही पिटुकली बाई पिटुकल्या प्रमाणात अधिकच घाबरली बरं का, जास्तच भीती वाटली तिला. मग त्या पिटुकल्या कपड्यातून तिने आपलं डोकं थोडंसं पिटुकलं बाहेर काढलं आणि पिटुकल्या आवाजात जास्तीत जास्त मोठ्याने ती ओरडली. पिटुकल्याचा आवाज होता पण जरासा मोठ्याने ओरडायचा प्रयत्न केला. आणि मग ती काय म्हटली, टेक इट, घेऊन जा ते मला नको आहे, घेऊन जा. आणि अशा पद्धतीने ती त्या ठिकाणी म्हणाली. आता या ठिकाणी आपण बघूया या लेसनमध्ये किंवा या स्टोरीमध्ये आलेले जे काही शब्द आहे बघा. टिनी टायनी, आता टिनी टायनी म्हणजे पिटुकले सामान्यतः काय बोलीभाषेमध्ये असे वापरले जातात. विलेज म्हणजे काय, खेडं. स्कार्फ म्हणजे काय, आपण म्हणतो ना थंडी वाजू नये म्हणून गळ्याभोवती गुंडाळ्याचा जो काही लोकरी रुमाल असतो त्याला स्कार्फ म्हणतात. चर्चयार्ड म्हणजे काय, आपण काही चर्चच्या परिसरामध्ये बघा ख्रिश्चनांची काही प्रेते पुरली जातात त्या जागेला आपण चर्चयार्ड म्हणतो. ग्रेव म्हणजे काय, थडगं, त्याच्यावर थडगं बांधलं जातं. सपर म्हणजे काय, दिवसाचं शेवटचं म्हणजे रात्रीचं जेवण असतं. मुख्यतः शेवटचं जेवण म्हणजे दिवसाचं रात्रीचं जेवण. टू बी फ्रायटन म्हणजे काय, घाबरणे. आणि फर्दर म्हणजे काय, अधिक पुढे. हा आपला लेसन. आय थिंक मला वाटतं तुम्हाला हा लेसन आवडला असेल. खूप छान आहे ना हा लेसन. जर हा लेसन तुम्हाला आवडला तर तो व्यवस्थित चांगल्या पद्धतीने पुन्हा बघा आणि अंडरस्टँड करा. ओके फ्रेंड्स, बाय. सी यू इन द नेक्स्ट सेशन्स. हॅव अ नाईस डे. थँक्यू.